तर भोंदू खरातचा पाय आणखी खोलात गेलाय। आज पुन्हा खरातला व्हीसी द्वारे न्यायालयात हजर केलं जाणार आहे। 5व्या गुन्ह्याप्रकरणी न्यायालयात आज सुनावणी आहे, तर 5वा गुन्हा देखील लैंगिक अत्याचारासंबंधित असल्याचं समजतंय। तर भोंदू अशोक खरात प्रकरण, हे प्रकरण मात्र आता दिवसेंदिवस चिघळत चाललेलं आहे। आज पुन्हा खरातला व्हीसी द्वारे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे खरं तर न्यायालयात हजर केलं जाणार आहे। 5व्या गुन्ह्याप्रकरणी खरातला न्यायालयात हजर केलं जाणार आहे। 5वा गुन्हा देखील त्याच्यावर लैंगिक अत्याचारासंबंधित असल्याचं समजतंय। तर आज ही सुनावणी आहे, त्यामुळे अशोक खरातची रवानगी आता कुठल्या कोठडीत केली जाते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। एसआयटी कडून मात्र वारंवार या प्रकरणाचे धागेदोरे तपासले जात आहेत। आज 5व्या गुन्ह्यासंदर्भात ही सुनावणी होतीये, त्यामुळे आजच्या सुनावणीत नेमकं काय होणार याकडे राज्याचं लक्ष आहे। आज देखील लैंगिक अत्याचारासंबंधितच सुनावणी होणार आहे। वळूयात पुढल्या बातमीकडे। राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचं संकट आहे। पुढील काही दिवस ठिकठिकाणी पावसाची चिन्ह आहेत। 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे। हवामान विभागानं हा अंदाज वर्तवलाय। सांगलीत स्वीकृत नगरसेवक निवडीवरून राष्ट्रवादीत वाद झालाय। पक्षातून आपली नावाची शिफारस असताना आर्थिक व्यवहाराद्वारे स्वीकृत नगरसेवक दुसऱ्याला विकलं असा आरोप दिगंबर जाधवांचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांच्यावर केलेला आहे। चंद्रपूरमध्ये कत्तलखान्यावर पोलिसांनी धाड टाकली। गोवंश जनावरांसह 39,000चा मुद्देमाल जप्त झालाय। कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यासह त्यांच्या घरी रेड केली। रेड दरम्यान त्याच्या घरी आम्हाला 3 गायी असे जिवंत मिळून आले आणि घराची आम्ही झडती घेतली असता त्याच्या घरी एक फ्रीज मध्ये गोवंश मांस अंदाजे 2 किलो असं मिळून आलं आहे। कुऱ्हाडी, सत्तूर व धारदार सुरी आणि गोवंश मांस वितरित करण्याकरता वापरण्यात येणारे प्लास्टिक पन्नी आणि जे ठोकळे आहेत लाकडी, लहान मोठे असे 3 लाकडी ठोकळे मिळाले। असे एकूण 38,800 रुपयाचा मुद्देमाल मिळून आलाय। त्यामध्ये 2 आरोपी विरुद्ध आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। छत्रपती संभाजीनगरात टोळक्यांची दहशत पाहायला मिळते। दहशत माजवणाऱ्या टोळीचा खरं तर पोलिसांकडून धिंड काढण्यात आलेली आहे। 8 आरोपींची हातबेड्या ठोकून ही धिंड काढण्यात आलेली आहे। थोड़ा आळू घ्या सर, थोड़ा आळू घ्या सर, थोड़ा आळू घ्या। बाकीचे कुठं आले म्हणजे बाकीचे पण तुला पुढे हळूहळू तुला पुढे जॉईन झाले ना। चल कुठे गेली आज अक्षय तृतीय निमित्त पुणे शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आलाय। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात होणारी गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात आलाय, तर वाहनांना पर्यायी मार्गाने जाण्याच्या सूचना देण्यात आल्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।